नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, त्यात टाकायचं 1 वाटी बेसन पीठ। ह्या वाटीच्या मापानं थोडंसं कमी जास्त जरी घेतलं तरी चालेल। 2 चमचे टाकायचे तांदळाचं पीठ। त्यात टाकायला पाहिजे बघा आपल्याला पातीचा कांदा आणि पात 2 घेतलेले आहेत बघा हे कांदे, आणि पात स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कांदा काही धुतलेला नाहीये, त्याच्यावरचं सगळं साल काढलं की नाही। त्यात टाकायचं आपल्याला साधा कांदा, आपला हा पातीचा आहे, हा साधा कांदा आहे। 1 कांदा घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला कोथिंबीर। त्यात टाकायचे 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। त्यात टाकायच्या 4 हिरव्या मिरच्या, ह्या बिन तिखटवाल्या आहेत बघा, पोपटी कलरच्या लांबड्या। तिखटवाल्या जरी टाकल्या तरी पण चालेल। त्यात टाकायच्यात आपल्याला हळद, हिंग पावडर 3 चिमूट घेतलेली आहे। ओवा घेतलेला आहे हातावर चोळून छोटा अर्धा चमचा। धने घेतलेले आहेत बघा, असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। 6 मिरी मी कुटून घेतलेले आहेत। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात थोडासा मी असा कढीपत्ता टाकणार आहे, चांगली चव येते। आणि ह्यात काय करायचं, थोडंसं पाणी असं टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं, एकदम पाणी नाही टाकायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। अशा पद्धतीत पाहिजे आपल्याला, जास्त असं घट्ट पण नको, जास्त असं आपल्याला पातळ पण नको। त्यात टाकायचे बघा आपल्याला थोडासा खायचा सोडा। त्यावर टाकायचं थोडंसं एकदम आपल्याला असं पाणी, आणि मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्या ह्याच्यावर काय करायचं, 1 छोटा चमचाभर तरी गरम तेल टाकायचं आहे। तर आपण गरम तेल टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। तेल टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बघा हे पीठ झालेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। ह्यातलंच तेल आपण ह्याच्यामध्ये टाकलं होतं भज्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पहिल्याच मी हिरव्या मिरच्यांना तळून घेतलेल्या आहेत। तर सोडून घेऊया, कारण भजी म्हणलं की नाही तर हिरव्या मिरच्यांना थोड्या तरी त्यावर खायला असाव्या त्या। तर खूप रेसिपी मी भज्यांच्या म्हणजे अपलोड केलेल्या आहेत। आता आपण सोडून घेऊया। कढईमध्ये ना जेवढी बसेल तेवढी सोडून घ्यायची। तर तेवढी सोडून घेतलेली आहेत बघा। गॅस आहे मीडियम, आणि कधी पण ना अशी भजी वगैरे असले ना तळणीचा प्रकार तर मीडियम गॅसवरच करायचा। 1 मिनिट झालं का नाही की मग पलटी करायची ह्याला। मस्त होतात, करून बघा। भजी म्हणा, वड्या म्हणा, खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता तुम्हाला पाडव्यासाठी जर थाळी पाहिजे असली तर थाळी रेसिपी पण आपल्यात आहे। पुरणपोळी थाळी, वेज थाळ्या, खूप रेसिपी अपलोड आहेत। जर तुम्हाला बासुंदी पाहिजे, श्रीखंडाचे प्रकार पाहिजे असलेत, खिरीचे प्रकार पाहिजे असतील, तुम्हाला म्हणजे शिरा पाहिजे असेल तर तो पण वेगवेगळ्या पद्धतीनं मी खूप अपलोड केलेला आहे। मस्त असं आपण ह्याला ना फ्राय करून घेऊया। मस्त असा बघा कलर आलेला आहे। असं हलवायचं बघा अशा पद्धतीत, असं वर खाली जरी नाही तुम्हाला जमलं की नाही अशा पद्धतीत करायचं कढईमध्ये। तर असं हलवायचं, उलटे सुलटे होतात बघा। मस्त असं बघा अशा पद्धतीत फ्राय करून घ्यायचे। मी ना काल रेसिपी अपलोड केलेली आहे मूग डाळीच्या पुऱ्या, एकदा जरूर करून बघा। इतक्या चवीला छान लागतात का नाही, बिलकुल तेलकट नाही। आणि तुम्ही कुठं प्रवासाला वगैरे जरी गेला ना तर तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर ह्या भज्यांच्या विषयी पण मी तुम्हाला सांगते की थोडीशी वेगळ्या पद्धतीत तुम्हाला ही दाखवलेली आहे। तुम्ही एकदा करून बघा, ही सुद्धा बिलकुल तेलकट होत नाही। तर तुम्हाला मी ह्याच्यातलं ना एक तोडून पण दाखवते। काढून घेतल्यात बघा, बाकीचे अजून आपले तळून घ्यायचे आहे ते बघा। मस्त आतपर्यंत चांगले जाळीदार असे होतात, 1 नंबर होतात। जर बिना सोड्याचे जर तुम्हाला करायचे असले तरी तुम्ही करू शकता। फक्त पीठ पहिलं फेटून चांगलं घ्यायचं, नंतर बाकीचं साहित्य टाकायचं, मग त्याला सोडा टाकायची गरज पडत नाही। मी ह्याच्यामध्ये पहिल्यांदा सोडा टाकलाय। खूप रेसिपी भजीच्या टाकलेल्या आहेत बिना सोड्याच्या। अशा पद्धतीने तुम्ही एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।